आणि एकंदरीत आपण बघतोय परभणी पासून तर धाराशिव पर्यंत, अगदी पश्चिम महाराष्ट्रापासून तर विदर्भापर्यंत ज्या पद्धतीने बाळासाहेबांच्या विचाराने ओतप्रोत भरून शिवसैनिक पेटायचा, तशा पद्धतीने आता पुन्हा एक क्रांतीकडे वाटचाल होते आणि मशालीतून एक चांगल्या पद्धतीने अंधारातून प्रकाशाकडे महाराष्ट्राला एक वेगळी दिशा मिळते. म्हणून आपल्या माध्यमातून उद्याच्या सभेचा विचार जावा यासाठी आजची पत्रकार परिषद आहे. उद्याची सभा ही खरं तर आपण बघितलं की भारतीय जनता पार्टीला ज्या पद्धतीने आमचे राऊत साहेब बोलले एक वाक्य तर ते खूप लागलं, परंतु खरोखर लोकांना आमिष देऊन सभेला आणावं लागतंय. मात्र उद्याची सभा ही आम जनतेची हाक आणि त्या विचाराला घेऊन आम्ही त्या ठिकाणी घेतली. त्यामुळे शिवतीर्थ तुडुंब भरून उद्या ज्याला मिळेल त्या ठिकाणावर उद्या उद्धवजी साहेबांचे विचार ऐकण्याला त्या ठिकाणी शिवसैनिकांच्या पलीकडे सर्वसामान्य युवा तरुण अलोट गर्दी त्या ठिकाणी होणार आहे. त्यामुळे आम्ही नियोजन करतो आहे की ग्राउंडच्या पलीकडे जरी त्या ठिकाणी झालं नियोजन तरी कसं जास्तीत जास्त LED स्क्रीन, वेगळे माध्यम, मग वेगवेगळ्या पद्धतीने लाईव्ह असतील, जेणेकरून जास्तीत जास्त खानदेशवासियांपर्यंत उद्धवजी साहेबांचा विचार, एकंदरीत वचननामा, त्याच्यातून दिलेली वचनं, ज्यामुळे शेतकरी होरपळलाय. एकच उदाहरण मी देईन की ज्या पद्धतीने बळीराजाला ज्या GSTच्या जाच्यामध्ये टाकून खते, बियाणे, औषधी, अवजारं याच्यातले पैसे घेऊन त्याच्या खात्यात सन्मान नावाने जो पैसा टाकला जातो तो अपमान कसा आहे आणि त्याला या GSTच्या जाच्यातून काढणाऱ्या वचननामामध्ये समावेश केला आहे. त्यामुळे उद्धवजींच्या मुखातून वचननाम्यातून सर्व समाज घटकांना, मग मातृशक्ती असेल किंवा युवशक्ती असेल, शेतकरी असेल किंवा सर्वसामान्य समाजाच्या नावाने राजकारण करण्याची पोलखोल, अगदी रेणके आयोगाच्या ज्या भटक्या विमुक्त मग धनगरांपासून तर आमच्या बंजारा वंजारी गवळी समाजापर्यंत तर मराठा OBC समाजाला कसं त्या ठिकाणी मागच्या काळामध्ये राजकारणाचा भाग म्हणून भावनाची खेळल्या गेल्या, या सगळ्यांना वचननाम्याच्या माध्यमातून भूमिका घेऊन उद्धवजी साहेब उद्या येत आहेत. त्यामुळे त्यांच्या मुखातूनच वचननामाच्या पलीकडे खानदेशासाठीचा आणि एकंदरीत महाराष्ट्रासाठीच्या ज्या पद्धतीने महाराष्ट्र पेटलाय, एक क्रांती आपण म्हणतोय की सुरू झाली. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव नवीन पर्व त्या ठिकाणी शिवसेनेचे जे सुरू झालंय, ज्या पद्धतीने शिवसेना आणि राष्ट्रवादीला आघात करून एका बाजूला आतापर्यंत लहान मुलं चोरणारी, पैसे चोरणारी, आपण लुटारू गँग ऐकली, परंतु पक्ष आणि चिन्ह चोरणारी पण गँग त्या ठिकाणी, या सगळ्यांना सडेतोड उद्या साहेबांची सभा असणार आहे. त्यामुळे आपल्या माध्यमातून सगळ्या समाज घटकांपर्यंत हा संदेश जावा यासाठी आपल्या माध्यमांना आपल्याला विनंती करेल की जास्तीत जास्त घटकांपर्यंत हा संदेश पोहोचवावा. सर, उनका टाइम कितना रहेगा, सब कुछ बताइए ना. शाम को 5:30 बजे शिवतीर्थ जलगाव यहाँ पे उनकी सभा होगी. दादा, महाविकास आघाडीची सभा म्हटल्या जाते, उद्धव साहेब येत आहेत, यांच्यासोबत प्रमुख नेते कोण कोण येणार? उद्धवजी साहेबांच्या सोबत जळगाव जिल्ह्यातले महाविकास आघाडीचे सगळे माजी मंत्री, सतीश अण्णांपासून तर गुलाबराव देवकरांपासून तर माजी आमदार त्या ठिकाणी असलेले सगळे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार साहेबांच्या विचाराची, काँग्रेसच्या जिल्हा अध्यक्षा प्रदीप पवारांपासून तर काँग्रेसच्या विचाराची सगळी मंडळी आणि त्यासोबत शिवसेना या सगळ्यांचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी असणार आहे. राज्याचे कोणते मोठे नेते त्यांच्यासोबत असणार? उद्या उद्धवजी साहेबांची सभा होईल आणि आपण त्यानंतर टप्प्याटप्प्याने ठिकठिकाणी महाविकास आघाडी वेगळ्या नेत्यांच्या सभाचं नियोजन होणार आहे. उद्या उद्धवजी साहेबांची सभा एक प्रमुख त्या ठिकाणी असणार आहे आणि सोबतच निर्भय बनव आपण जे म्हणतोय की ज्या पद्धतीने लोकांना भय, भीती, दहशत ज्या पद्धतीने दाखवलं जात आहेत याचं पोलखोल करणारी विश्वंभर चौधरी साहेबांपासून तर असीम सरोदे साहेबांपर्यंत त्याची पूर्ण टीम ती देखील उद्या सभेला असणार आहे. आणि त्याच्यातून वास्तव एका प्रकारे राजकारणी आरोप प्रत्यारोपच करता असा काहीचा समज आहे, परंतु निर्भय बनवच्या माध्यमातून ते देखील सत्य आपण जे म्हणतो की अभ्यासपूर्ण शासनाच्या धोरणातून कशा पद्धतीने समाजाची शोषण केल्या गेले आहे याचे वास्तव मांडणारी विश्वंभर चौधरी साहेबांचं देखील उद्धवजींच्या अगोदर मनोगत त्या ठिकाणी होणार आहे. अगोदर निर्भय बनवचे जे विश्वंभर चौधरी आणि असीम चौधरी हे अगोदर बोलतील, नंतर मग
निखिल वाळे पण येणार का? विश्वंभर चौधरी साहेबांचं कन्फर्मेशन आहे आणि उद्धवजी साहेब असतील. ठीक आहे. दादा बोलू. विषय होता पत्रकारांच्या अनुषंगाने जीएसटीचा जो जाच म्हणतात 5 वर्ष खासदार होते, तर तुम्ही याच्या संदर्भात कधी आवाज उठवला का? निश्चित आवाज उठवलाय, पत्र दिली आहे, वेगवेगळ्या जीएसटी काउन्सिलच्या मंत्री महोदयांना देखील पत्र दिली आहे. सर्व राज्याचे अर्थमंत्री हे नॅशनल काउन्सिल जी असते त्याचे सदस्य असतात आणि त्या काउन्सिलच्या मिनिस्टर्सने हा निर्णय घ्यायचा असतो. त्यामुळे दुर्दैवाने या सगळ्या संदर्भामध्ये शेतीच्या संदर्भातला किमान ज्याला अन्नदाता म्हणतो आपण, बळीराजा म्हणतो आपण, त्याला तरी वगळलं पाहिजे ही रास्त हाक त्या ठिकाणी होती. त्या संदर्भामध्ये आम्ही वेळोवेळी म्हणून त्यांच्याकडे पाठपुरावा केलाय. ही लाट जी निर्माण होते ती काही उगाचच होत नाही, त्याच्या मागची कारण आहे होरपळलेला घटक त्याचे त्या ठिकाणी आपण बघतो की अगदी कालच्या 250 रुपये खताच्या भाववाढीपर्यंत म्हणजे ज्या पद्धतीने हे सगळं नियोजन आहे. तर मला असं वाटतं की नियोजनाचा अभाव, रॉ मटेरियल मग इम्पोर्ट करावं